एकीकडे महाराष्ट्रामध्ये तापलेलं राजकारण, मराठा समाजाचे सापडलेल्या नोंदी, कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करण्यात अवैध करण्यासाठी दिलेला परवाना, अवैध करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांमध्ये कास्ट व्हॅलिडिटीमध्ये संपूर्ण झालेली उलाढाल, यामध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा बांधवांचं संघर्ष योद्धा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली खांद्यावरती धुरा. एकीकडे सरकार विरुद्ध लढताना मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, संजय सिरसाट यांच्यावरती केलेला घणाघात. एकीकडे महाराष्ट्रामध्ये तापलेलं राजकारण, आज पश्चिम पूर्व सोलापूर परिसरामध्ये तुळजाभवानी मातेचं दर्शन करायला गेलेले जरांगे पाटील. एकीकडे सर्वात मोठी बातमी चालू असताना आताच्या क्षणाची सर्वात मोठी दुःखद आणि काळजाचा ठोका वाढवणारी अत्यंत हृदयद्रावक घटना आणि दुःखद बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी या गावामध्ये घडलेलं काही दिवसापूर्वीचं प्रकरण. ते म्हणजे हॉटेल चालक विलास घुले याची झालेली निर्घृणपणे हत्या. या हत्याकांडामध्ये बरेचसा काही उलगडा होत गेला, खुलासा होत गेला, परंतु विलास घुलेची हत्या करणारे जे आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली. परंतु खासदार पुत्र बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक करा, तो देखील या गुन्ह्यामध्ये दोषी आहे म्हणून घुले कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. आणि याच आमरण उपोषणातून आताच्या क्षणाची सर्वात मोठी दुःखद बातमी समोर येत आहे. कारण विलास घुले जो मयत तरुण आहे त्याची पत्नी ही गरोदर आहे आणि ती देखील उपोषणाला बसली होती. परंतु उपोषण हे 3 दिवसापासून चालू आहे. या उपोषणामध्ये कोणीही त्यांना भेटीसाठी आलेलं नाही. जरी काही काम पडलं तरी ऑफिसला जाऊन कुटुंबियांनी भेटावं लागतं. त्यांच्या भेटीला कोणीही आलं नाही. आमरण उपोषण हे सुरूच आहे. परंतु या संपूर्ण घडामोडी चालू असताना, आमरण उपोषण चालू असताना आताच्या क्षणाची सर्वात मोठी काळीच पिलटून टाकणारी दुःखद घटना समोर येते आणि पुन्हा एकदा घुले कुटुंबियावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काही महिन्याची गरोदर विलास घुले यांची पत्नी ती उपोषणाला बसली होती. परंतु या उपोषणातून जी धक्कादायक बातमी समोर आली ती व्हिडिओमध्ये कैद झाली. ती व्हिडिओ आपण अगोदर पाहून चक्कर आली त्यांना. ऐका ना, आम्ही सोबत आहेत ताई. ताई लक्षात घ्या, आम्ही सगळे सोबत आहेत. आई तुम्ही पण चला. एक थांबा, एक जवळ जाऊन एखादा असलं त्यांना सपोर्टला जात आम्ही सोबत आहे. अरे आम्ही सावकाश झाला त्यांना. चला रडू नका ताई. चला चला, रडू नका. चला, या पोलीस प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही वेळ आहे सगळ्यावर. तुझा वहिनी बरोबर अरे रडू नका, हो रडू नका. आई ताई रडू नका. हो ताई हात लावा. एक मिनिट धरू लागा ना, धरू लागा. त्यांच्या घरचं कोणी यायचं आई कोणी आई पाणी घ्या. पाणी आहे का? पाणी पाणी घ्या ना.